what did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत सिंगापूरचं झू एक्सप्लोर करायला. तर असं म्हटलं जातं की सिंगापूर झू इज वन ऑफ दी बेस्ट झू इन दी वर्ल्ड. तेच आता आम्ही सगळे एक्सप्लोर करायला चाललेलो आहोत. आता मी आहे कॅबमध्ये, कॅब घेतलेली आहे डायरेक्टली, कारण मेट्रोनी 2 मेट्रो चेंज करायला लागतात आणि त्यानंतर शटल बस पण क्राउडेड असतात या टायमाला, कारण आता वाटलं आहे सकाळचे ऑलमोस्ट 9:30. त्यामुळे आता आज सॅटर्डे पण आहे, त्यामुळे मी डायरेक्ट कॅब केलेली आहे, गो कॅब. आणि आज सिंगापूरचं वेदर तुम्ही बघता एकदम क्लिअर आहे. सकाळी थोडासा पाऊस होता, पण आता वेदर एकदमच क्लिअर वेदर आहे. बरं तुम्ही बघू शकता. हितांशी पण रेडी होऊन एकदम फ्रेश झालेली आहे. कुठे चालली आहे हितांशी? झू. काय काय बघणार आहे हितांशी झूमध्ये? सांग जरा. जिराफ, लायन, टायगर, झेब्रा आणि जिराफला खायला देणार आहे. आणि जिराफला फीड पण करणार आहे. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत सिंगापूरमध्ये. लेट्स एक्सप्लोर. आणि काय सॉव्हेनियर्स आहेत, काय गिफ्ट शॉप्स आहेत, ते पण आपण एक्सप्लोर करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest. तर सिंगापूरच्या झूच्या दिशेने मी चाललेलो आहे, बट इकडे जे प्लॅन्टेशन आहे ना, ते आउटक्रस्टमध्ये आहे थोडंसं झू. बट दोन्ही साईडनी रोडच्या बाजूला प्लॅन्टेशन्स फुल ग्रीनरी आहे. ग्रीनरी ऑलमोस्ट आता 10 मिनटं झालेले आहेत, पण कंटिन्युअस 10 मिनटं ग्रीनरी आहे. म्हणजे एवढं प्लॅन्टेशन्स आहेत. म्हणजे विचार करा, एवढ्या छोट्या कंट्रीमध्ये एवढी सारी झाडं, म्हणजे इकडची एअर क्वालिटी कशी असेल तुम्हाला त्याचा अंदाज तुम्ही नक्कीच घेऊ शकता. किती चांगलं प्लॅन्टेशन आहे. व्हेरी नाईस प्लॅन्टेशन. त्या ह्याच्यामधून आम्ही मधून चाललेलो आहे. आता पोचतो आहे आम्ही वाईल्ड लाईफला. समोरच मला बर्ड पॅराडाईजचं हे दिसतं. बर्ड पॅराडाईज, रेन फॉरेस्ट, वाईल्ड एशिया हे दिसतं कुठं समोरच आहे. बर्ड पॅराडाईज पण एंटर करतोय. हिअर वी हॅव कार पार्क. जरी तुम्ही ॲप यूज करताय कोणताही, तर टॅक्सीसाठी मी मेजरली गो कॅब, गो जॅक, त्यानंतर राईड अच्छा, देन वी हॅव ताडा. तर हे सगळे कॅबचे राईड्स आहेत ना, ते तुम्हाला अवेलेबल आहेत. ते तुम्ही करू शकता. तिथे ऑलमोस्ट तुम्हाला सगळे पिकअप लोकेशन्स देतात आणि कोणत्या लेनमध्ये तुम्हाला पिकअपसाठी उभं राहायचं आहे, खूप चांगली माहिती ते लोक दिलेली असते तुम्हाला. जेव्हा टॅक्सीने आम्ही इथे उतरलो, ही आमची टॅक्सी होती. आणि इकडे प्रॉपर असं सगळं मॅनेजमेंट आहे. ते तुम्हाला टॉयलेटचे नोटिफिकेशन, त्यानंतर इथे थोडंसं ट्रान्सफॉर्मेशनचं उत्तम इथे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला, की यू कॅन यूज ग्रॅब, ताडा, गो जॅक अँड राईड. हे 4ही ॲप आम्ही यूज करतो आहे. इथे प्ले स्टोअरचे लिंक्स पण दिलेले आहेत, कारण इकडे जे राईड
आहेत ना त्याचे जे फॅट्स असतात ते कमी जास्त होत राहतात. तर हे 4 ॲप नक्कीच यूज करा जर तुम्हाला टॅक्सीने ट्रॅव्हल करायचं असेल. आणि इथे बस रूट पण तुम्हाला दिला आहे की बस 138 मध्ये बर्ड पॅराडाईज, स्प्रिंग लीफ आणि बर्ड पॅराडाईज इथे तुम्हाला उतरून, किंवा मंडाई शटल जर घेतला तर बर्ड पॅराडाईज, कटीप आणि इकडून तुम्हाला यावं लागेल मरीना बे, डोबी घाट, ऑर्चर्ड आणि ट्रान्सफर करून ही कटीपची जी MRT आहे ती इथे कटीपला उतरावं लागेल. हे सगळी पूर्ण उत्तम अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. इकडे सिंगापूर जो रिव्हर वंडर आहे नाईट सफारी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिलेली आहे. तर आता आम्ही एंटर करतो आहे सिंगापूर झूमध्ये आता. आणि आजचं वेदर एकदम मस्त आहे, खूप चिल्ड आहे आणि खूप छान वाटतं आहे वेदर. नशीब पाऊस नाही आहे त्यामुळे वेदर हॉट अँड ह्युमिड नाही बोलू शकत, पण थंड झालं आहे कारण सकाळी खूप पाऊस पडून गेलेला. तर झूमध्ये टाईम स्पेंड करायला खूप मजा येणार आहे. सगळे आज सॅटर्डे आहे तर वीकेंड थोडीशी गर्दी माहीत नाही किती आहे, बट हे बघा होर्डिंग्स वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. सिंगापूर झू, रिव्हर वंडर इकडे पण दिलेलं आहे आय थिंक. इकडे पण आहे, इथे पण दिलेलं आहे, इथे पण दिलेलं आहे. सेम ओपनिंग आहे का? सेम आहे ओपनिंग. हे बनवलं आहे आता नवीन. हे थोडंसं एंट्री बनवलेलं आहे, तिथून पण होती ओपनिंग, पण हे थोडंसं तुम्हाला सिंगापूर झू, रिव्हर वंडर, नाईट सफारी एंट्री असं बनवलेलं आहे. काही लोक तिकडून जातात तर हे थोडंसं एंट्रन्स वाईज तुम्हाला दिलेलं आहे. इट्स सेम एंट्री आहे. नोटिफिकेशन्स इथे एवढे प्रॉपर दिलेले आहेत हे बघा सगळे, तर तुम्हाला शोधण्याची पण गरज नाही काही, सगळं तुम्हाला प्रॉपर घेऊन जातं. पाऊस पडल्यामुळे रोडवर थोडासा चिखल आहे, बट ठीक आहे. हा जरा बघा कोणता प्राणी आहे सांगा जरा. इकडे तुम्ही बघू शकता कोणता प्राणी आहे सांगा. सिंगापूर झू सरळ आहे. तर तिकीटिंग आहे का तिकडे? नाही तिकीटिंग नाही आहे, ते रेस्ट रूम्स आहे. हे थोडं नवीन रेनोव्हेट केलेलं मला वाटतं आहे, कारण एंट्री पिकअप पॉईंटसाठी थोडंसं चालायचं आहे, बट ठीक आहे. हे बघा या बाजूला रिव्हर वंडर इथे सिंगापूर झू आहे बघा, रिव्हर वंडरचं सायन्स आहे. तर आपण इथे सिंगापूर झूला चाललेलो आहोत. ते फूड कोर्ट आहे हे बघा, इथे फूड कोर्ट आहे. KFC पण आहे हे बघा, KFC पण आहे इकडे, खाऊ शकतो आपण येताना चांगलं KFC राईड. इकडे काहीतरी प्ले अँड कलेक्ट फ्री कॅनोपीज आहेत इकडे, प्लेनिंग डिस्ट्रीब्युशन्स आहे. आपण ट्राय करूया काय गेम आहे. हाय. Are you going to Singapore Zoo? या Okay. So basically, we have a mission booklet for Singapore Zoo. This is for Singapore Zoo and River Wonders. So for Singapore Zoo, something like this. So let's say you're going to Singapore Zoo, right? So there will be Singapore Zoo map. Then there will be questions. Like for example, what is the 4th letter of the alphabet? Like A, B, C, D. Put D. Then let's say there's calculation. So to calculate D7. So you need to find in the map D is 7. You need to circle here. Once you reach this place, you need to draw what's the animal here. So right now, only 4 animals. But if you buy 2, you can get $12.80. So it's a purchase mission booklet. Then after you finish, you can get a reward pins, something like this. Okay. And what's the game over there? And so if you buy 2, you can get 1 free spin. You can try. Spin only, but what in that spin? What I will It's a get? vintage spin. Acha, this I will That's get. it. The other one. What's the cost for this? One is $8, but if you buy 2, each $6.40. $6. 40 cents for each. If you buy 2, So and for one, one is $8. If you are a member of the zoo, you can get $6.40.
So $3 I will able to get a spin also. For which one? If you buy one, Yeah. cannot spin. No? Must. 2? Yeah. 2 केले तर स्पिन आहे. ओके, थँक्यू. हे बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे, याच्यामध्ये बुकलेट्स वगैरे घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे स्पिन करायचं आहे, तर तुम्हाला हे मिगेट्स भेटतात त्याच्यामध्ये. हे स्पिन केलं की बाउलमध्ये. आम्ही घेतलं नाही कारण कॉस्ट याची ऑलमोस्ट $6 आहे एक बुकलेट. आणि ऑलमोस्ट सिंगापूर फिरण्यासाठी तुम्हाला तिकडे इन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट सगळे दिलेलेच आहेत. तर आता आपण आलेलो आहोत तिकीट काउंटरला. मोस्टली तिकीट काउंटर तिकडे मला वाटतं QR कोड किंवा ऑनलाईन वगैरे काढायचे असतात. किंवा एक मुलगा पण इकडे दिलेला आहे. ते झू शॉप आहे आणि इथे आपलं सिंगापूर झूचं एंट्री गेट आहे. आणि इकडे पूर्ण असं फूड कोर्ट बनवलेलं आहे. बघा इथे सिंगापूर झू एंट्री गेट तुम्हाला भेटतो आहे. या त्यानंतर इकडे थोडंसं फूड कोर्टचं असं व्ह्यू आहे तुला तुम्हाला पुन्हा सर्विस. इथे तिकीट्स आहेत ऑनलाईन. यू कॅन परचेस बाय कॅश ओ हिअर और इफ यू आर ऑनलाईन यू कॅन परचेस फ्रॉम हिअर. देख आपण तर तिकीट घेतलेली आहे सिंगापूर झूची. ऑलमोस्ट $49 एक तिकीट आहे. आणि चाइल्डसाठी किती आहे? चाइल्डसाठी 34 आहे. आणि ही आमची $49 तिकीट आहे. तर ही एंटर करतो आहे आम्ही. इकडे केऑस मशीन दिलेलं आहेत ऑटोमॅटिक. तर इकडे स्कॅन करून थँक्यू एंटर केलेलं आहे मशीन. इथे पूर्ण सिंगापूरचा मॅप इकडे तुम्हाला दिसतो आहे. मी दिलेलं आहे पूर्ण. इथे एंट्री केल्यावर गो टू हिअर और हिअर कसे पण आपण करू शकतो. एवढं सगळे आहेत. ग्रेट रिफ्ट व्हॅली, ऑस्ट्रेलिया, एलिफंट ऑफ एशिया, वी हॅव ऑरंगुटन. हे मंकी स्टेशन दिलेलं आहे. टॉर्टाइज, त्यानंतर ॲनिमल प्लेग्राउंड. द मेजॉरिटी ऑफ ॲनिमल्स आर बीन कवर हिअर. त्यानंतर इकडे 10:30 AM and 5 AM शो फाउंडेशन ॲनिमल प्रेझेंटेशन्स पण आहेत 10:30 वाजता. मे बी हे आपल्याला बघायला भेटेल. बट हे इकडे लांब आहे थोडं. लेट्स सी आपण कॅच करतो. ट्रायल. लेट्स सी व्हॉट वी हॅव हिअर. अरे बघ हेतांशी तुझे फ्रेंड्स. वाव हेतांशी फ्रेंड्स आर देअर. हेतांशी सी. वाव बॉक्स आहे गिबन. हे बघा हे दोघं आहेत ते बघा तिकडे बघू शकता तुम्ही. लटकत आहेत बघा कसे. मगर पण आहे ते बघा पाण्यामध्ये मासे आहेत. तिकडे मगर आहे. तिकडं मगर आहे पाण्यामध्ये. समोरच आहे. वाव मध्ये निसर्गाच्या मध्ये फॉल्स गॅशियर मगर. खाली तुम्हाला दाखवली ना पाण्यामध्ये होती ती. आता गेली खाली. इथे होती मगाशी मगर. क्रॉकोडाईल बघा. ही बघा क्रॉकोडाईल बघा. सुन पाम, प्रायमेट किंगडम, ऑस्ट्रिया, हॅमरर, टिगर, एलिफंट ऑफ एशिया, टायगर. आता इकडे तुम्हाला बघायला भेटतं आहे ट्रॅम, रेस्टॉरंट, किड्स, रायनोसोरस, शॉ फाउंटन, वाईल्ड आफ्रिका, ॲनिमल प्लेग्राउंड. हे राधिका हे बघा डुक्कर आहेत वाटतं. डुक्कर हे बघा डुक्कर टाईप आहेत.
मस्त ठेवलेलं आहे, म्हणजे खूप जवळून बघू शकतो यांना आपण. पिग 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 म्हणजे पिग सध्या हे बघ बॉक्सिंग मॅच. हे बघा समोरच दिसतंय. शिंग बघा त्याचे, शिंग बघा कसे आहेत ते, एवढे मोठे शिंग आहेत. हॅबिटॅट जे दिलं आहे ना इकडे या लोकांना, एकदम जंगलासारखं दिलं आहे आणि खूप छान असं पूर्ण भरलेलं आहे. आता सीझन तुमचा मार्च चालू आहे, बट हॅबिटॅट खूप छान आहे, म्हणजे दिलं आहे. झाडाबिडामध्ये सगळं प्रॉपर मेंटेन ठेवलेलं आहे त्यांना. बघा मला डिस्पेन्सर्स ठेवलेले आहेत. इथे ते ज्यूस आहे ते मी ट्राय केलेलं, आणि इकडे तुम्हाला फेंटा वगैरे पाहिजे ते डिस्पेन्सर आहे. आणि जर तुम्हाला आईस्क्रीम पाहिजे तर बघा इथे आईस्क्रीम. तर इथून आम्ही आता आईस्क्रीम घेतलं आहे सकाळी. काय करतो कसं आईस्क्रीम? मस्त आईस्क्रीम मस्त आहे. आत्ता अजून लोक आलेली नाही आहेत, आता येतात लोक, बघत आहेत माझ्या बाजूलाच. आता आम्ही जरा रिलॅक्स होतो, तर आता पुढे जातो आहे टायगर सफारीला. सिंगापूर, द मलयन टायगर यूज टू रोम दी फॉरेस्ट ऑफ सिंगापूर. टायगर सफारी असं काय दृश्य आहे तुम्हाला. जंगलाच्या राजाला बघायला पहिला हय्या तो बसलाय. वाव, हे थोडीशी माहिती टायगरबद्दलची. तर आवाज पण येतो यार. हे बघ, टायगर टॉक्स टू अनदर विथ अ डिफरंट कॉल. कसे टॉक्स करतो त्याचा आवाज येतो इथे ऑडिओमध्ये. ऑडिओमध्ये आवाज येतो टायगरचा. मला वाटतं रिअल येतं. रेंजर स्टेशन. लेट्स सी द टायगर. अब टायगरचा सापळा तुम्हाला इकडे बघायला भेटतो. बघा पूर्णपणे टायगरचा सापळा ठेवला इकडे तुम्हाला बघायला भेटतो. हा बघा पुरा सापळा इकडे ठेवलेला दिसतो तुम्हाला. प्रत्येक सापळ्याची माहिती. आणि इकडे आहे आपला रिअर टायगर बसलाय. हा बघा समोरच आहे, माझ्या समोरच आहे, आपल्या समोर. झेप घेऊ शकतो काय? आणि ओपनमध्ये आहे फुल. हे बघा इथून जर आपल्याकडे झेप मारला ते येऊ पण शकतो. हे बघा एकदम समोर आहे, म्हणजे फील करू शकतो त्याला. मी समोर बसलेला आहे बघा. आणि हे त्याचं थोडंसं हॅबिटॅट आहे, थोडं त्याचं हॅबिटॅट आहे बघा, फील करू शकतो. इकडे बघत नाही पण अजून बघितला ना. हा काय समोर अब बघा एकच आहे. अजून एक आहे का? इथे जेवढं त्याचं अंतर आहे ते आपण लांब आहोत, तर मे बी एवढी लांब झेप नाही मारू शकत तो, त्यामुळे त्याला तिथे ठेवलेलं आहे. पण इथे बघत नाही आहे आपल्याकडे. हा बघा इकडे नाही बघत आहे. हेतांशी बघितला झोपला आहे तो बघ. हाक मार त्याला. माय हिप्पोपोटामस अंडर वॉटर बॅरलिना. चला हिप्पोपोटामस बघूया. आता आपण मलयन टायगर बघून पुढे चाललेलो आहेत. तर आता आपण चाललेलो आहे हिप्पोपोटामस. इथे तुम्हाला पूर्ण मॅप्स दिलेले आहेत कसं जायचं.
तर आपण इकडे जाणार आहोत पुढे. इथे पण दुसरं आहे, पण ते थोडंसं लांब असू शकतं, तर आम्ही इकडून पहिला कवर करणार आहेत. पूर्ण गोल राऊंड मारून पूर्ण बघायला. ह्याच्यामध्ये तुला हिपोपोटामस दिसतील बघ इथं ॲक्च्युली. लेट्स सी. पाण्यामध्ये पूर्ण पाण्याच्या खालून आपल्याला राणीच्या बागेत पाण्याच्या खालून नाही भेटत, पण इथे तुम्हाला मे बी पाण्याच्या खालून दिसतील जायला. हे मासे आहेत. तो इकडे आला ना तर दिसेल, बट तिकडे आळशी प्राणी आहे तो. इकडे पण येत असेल ना तो. येतो 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 येतो. नाही मला मासे दिसतं. मासे दिसतं. तो तिथे आहे पाणी. तो बघ तिकडे बघ वरती. तो वरती आला बघ. तो तोंड आहे तो. आलं काढतो. कांडीवरच आहे की हरबीवर आहे? कांडीवर. मासे खातो तो. मासे पाण्यात मासे आहेत खूप सारे. तो तिकडे आहे. आबा आला आला आला. तो इकडे आहे वरती आहे. इथे नाही येत. इथे आला असतं तर या काच्यामध्ये बघता आला असतं, बट नाही इथे. बघा नाही दिसतं. ट्री कांगारू आहे. ट्री कांगारू बघायला. लेट्स सी आपल्याला ट्री कांगारू दिसतात का. हो माय गॉड. हा आहे एक सेकंड पक्षी. त्याच्यामध्ये मल्टिपल प्राणी आहेत. हा कांगारू आहे? नाही, ट्री कांगारू आहे. ट्री कांगारू. बिगवाला कांगारू नाही, हा ट्री कांगारू आहे. हा बघा असा दिसतो. हा बघा असा आहे दिसतो तो. हा बघा समोरच आहे माझ्या. बघा झाडावर बसलेला आहे बघा. ट्री कांगारू ना. बेबी असतो तो दुसरा कांगारू आहे. हा ट्री कांगारू आहे ऑस्ट्रेलियाचा. तेव्हा ट्रॅम राईड तिथून भेटतात. तिथे ट्रॅम्स थांबलेले आहेत. तिथून आता पुढे चाललेलं आहोत. लेट्स सी काय आपल्यासाठी पुढे. चल ना कॅम्प राईड करूया. पावसामुळे मस्त एन्जॉयबल वातावरण आपल्याला भेटतं आहे. तर ट्रॅम्प आहे. बघूया ट्रॅम्प कुठे कुठे कवर करते. आय थिंक ऑस्ट्रेलिया. त्यानंतर इथे काय समोर हर्बीवर गार्डन पेमोरियन. आता इकडे जे आहे ते ऑरंगुटर, प्रायमेट, एलिफंट ऑफ एशिया, ॲनिमल प्लेग्राऊंड असे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर इथे ट्रॅम्प्स उभे आहेत. मे बी वी कॅन टेक ट्रॅम राईड ऑल्सो फ्रॉम हिअर टू देअर. लेट्स सी. यावदुले ट्रॅम्प चालू झाली. यावदुले तिथे ट्रॅम राईड पण तुम्ही करू शकता. खूप लोक इकडे बसलेले आहेत ट्रॅम राईड करायला. तर लेट्स सी ट्रॅम राईड कशी असते बघूया. लेट्स सी. स्टेशन नंबर 2. स्टेशन 2 स्टेशन आहे. स्टेशन नंबर 2 बघ इकडे कुठे कुठे जाते त्यांची आधी का. हे बघ सॉरी हो हे प्राणी आपले झालेत ना ऑलरेडी. नाही जिराफला पण घेऊन जाणार वाटतं. चल बसूया. आत्ता आम्ही ट्रॅममध्ये बसतो आहे. ही ट्रॅम्प आहे. इकडे सगळे लँग्वेजेस आहेत ते बघा. ऑडिओमध्ये ते लोक थोडीशी आपल्याला माहिती देतील. तर इकडे सगळे लँग्वेजेस आहेत ते बघा. इंग्लंड, चायनीज, इंडियाचा पण आहे. म्हणजे हिंदीमध्ये पण तुम्ही ऐकू शकता. इकडे ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत. ते समोर तुम्ही माझ्या बघू शकता प्रायमेट किंगडम म्हणून एक आहे. ट्रॅम ड्रायव्हर बसलेले आहेत.
चला आता चालू झालेली एन्जॉय करूया Good morning, म्हणजे ladies and gentlemen. We are about to move off. Please remain seated. No eating and drinking throughout the entire ride. And the rest of you Babu. inside the vehicle. Oh, nice. Slowly, On slowly. your left is the Great Rift मजा Valley आली of मम्मी Singapore, चालायलाच home to Hamadryas baboons, Nubian ibexes, and rock hyraxes. We are crossing into आपण just येऊन गेलेलो on your right. कांगारू Try spotting a tall, flightless bird with black feathers and a bright blue neck and face. This is Stop the at it. cassowary. Its hair like एक stop ला feathers राधिका allow उतरायला rainwater पाहिजे. to एक roll stop ला off the bird's उतरायचं. body instead of weighing it down. This is useful for living in wind forests. Besides the green kangaroos and agile forests of Borneo and हे बघा Sumatra, ॲरिंड गोटर आहे ॲरिंड गोटर बिझी two-toed animals. ते झाडावर चाललेले आहेत ॲरिंड गोटर Express toes on हे चालत कवर करायला पाहिजे their long wings out and तर आपण दुसऱ्या स्टेशनला कोणत्या पण उतरू शकतो आणि कवर करू शकतो असं काही प्रॉब्लेम नाही आहे animals to swim, हे बघा climb and explore in the treetops as they would in the wild. Yeah, the other wake up already later got sun come out there. We will soon be reaching हे बघा Trans. बॉर्नियर If you ऑरुंगोटॉन wish to explore wild Africa to see our white rhinos, giraffes and lions, disembark at the next stop. ते पेंग्विन्स पण आहे We have reached Tram Stop हे बघा 3. इथे ॲनिमल बिहेवियर Disembark एनरिचमेंट only after we सेंटर have come to a complete stop. संपले शॉप नंबर 3 ला आलोय इथून आपण हे करू शकतो इथे आता आम्ही ट्रॅममधून उतरलो कारण थोडेसे ॲनिमल असे पण कवर करायला पाहिजे बघा हे बघा समोरच बसलेत एकदम आरामात एकदम सावलीमध्ये बसलेत ते बघा खूप आळशी असतात ते बघ झोपलेत एकदम 1 2 3 4 एक पाण्यामध्ये बसलाय हे बघा दुसरी भेटणार आपल्याला खूप सारे आहेत दुसऱ्या लोकेशनमधून घेऊया ना बघा बस फक्त फिरव ना म्हणजे दमलात ना ती बस आहे चल इथून जाऊया खाली चल बघूया मला वाटतं पाठीमागे आपल्या राणीच्या बागेमध्ये जसे पेंग्विन्स आहेत तसे इकडे आहेत हे बघा वाव रेप्टाइल्स हे येतांची हे बघ रेप्टाइल चॅट थोडंसं दिलेलं आहे पण इथे कोण दिसत नाही आहेत मला जास्त थंड झालं आहे जास्त थंड प्लस ती पेंग्विन्स आहेत पुढे इकडे सगळी माहिती दिलेली आहे बघा तुम्ही बघू शकता थंड पण आहे खूप मस्त आहे छान आहे थंड आहे पेंग्विन्स बघा आफ्रिकन पेंग्विन हे बघ छोटे छोटे पेंग्विन येतांचे हे बघ इकडे बघ हे बघ स्नो पेंग्विन्स आहे स्नो वाव हे बघ हे बघ हे बघ वरती बघ खाली बघ हे बघ कोण आहे हे कोण आहेत कोण आहे मुंबईवरून इकडे कुठे आले राणीच्या बागेतून इकडे कसे आले बर्फातले आहेत बर्फातले डॅल्मेन्शन पॅलिशियन पॅनिशियन हे बघा इथे बर्ड्स आहेत बर्ड वाव बर्ड्स आहेत बर्ड
हॅबिटेंट बघा, हे ओपन हॅबिटेंटमध्ये राहतात आहे ते सगळे लोक. थंड वातावरणामध्ये पेंग्विन्स ठेवले. हे बघा फील होतं त्याचे. हे बघ लेग्स बघ किती चांगले आहेत. ते पण पेंग्विन्स आहेत काय? कॅंगरू सॉरी काय कुठे? अरे हे बघ एवढेशे हे बघ प्राणी आहे बघ एवढाच आहे बघ. हा बघ ह्याला थंडी लागते, थंड वातावरण लागतं ह्याला. ह्याला थंड वातावरण लागतं. कोणाकडे गेले बाबू? आहेत कोण आहे? हे बघ हे खाली ते स्लोप आहे. हे बघा ओरडतात बघा. आवाज बघा त्यांचा, आवाज ऐका. ॲरंगुटर बोंबट. अरे बोंबट आहेत बघ काय ते. वाव, म्हणजे ओपन स्पेसमध्ये एवढं छान वाटतंय ना यांना एक्सपिरियन्स करायला समोर. वाव, आपल्या अंगावर येतील भीती, पण तिथे आहे एम्प्लॉय आहे. अंगावर उडी जरी मारला तरी पण. हे बघा किती आहेत बघा. हे बघा बघा. नो फीडिंग. हा नो फीडिंग, नो फीडिंग. अंगावर येतील. आपल्याकडे एवढे येणार नाहीत ते लोक. ते तर आहे. बघा हे तिथूनच खाली जाऊया कारण तिथे एलिफंट आहेत ना. हा इथून चढाव आहे. बघा कसे ओरडत आहेत बघा. एन्व्हायरमेंट मस्त बनवलं आहे बघा झाडाचं एकदम मस्त. ओरडत आहेत बघून ओरडत आहेत. मला बघून ओरडत आहेत. क्याव 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 ओरडत आहेत. हा ब्लॅकवाला जास्त ओरडतो. बघतोय बघ, बघतोय बघ ती बसल्या बाबू चॅनलवर. आपल्याला माहीतच नाही. आणि इथून खाली उतरला तर वरतून ओरबो एकदम जवळून फील होते. आपण फिरतोय इकडे. ओ माय गॉड. हे त्यांची इकडे अब जवळ. ओ माय गॉड. हे त्यांची इकडे. हा बघा पार्कमध्ये मोर म्हणजे कधी बघितला, ऑलमोस्ट बघितला नव्हता मोर कधी जवळून एवढ्या पार्कमध्ये. म्हणजे माझ्या बाजूनी चालतो आहे बघा. हे ट्रायम केली ऑलमोस्ट माझ्या बाजूनी चालतो आहे. जवळ गेला की पळतो. वाव, खूप सारे जवळून असे प्राणी तुम्हाला पुढे जाऊन बघता येणार आहेत. खूप सारे बघता येणार आहेत प्राणी. चला आता इकडे जाऊया. हिप्पो बघितला, एलिफंट आहे. हा कोण आहे? किंगडम. चला इकडे चला. या बाजूला चला, या बाजूला चला. चला या पुढे. तर आता आम्ही एक मधून ट्रॅम पकडली. आता 3ला उतरतो. इकडे जर तुम्ही मिस जरी झाली ना म्हणजे काही बघून तर तिथे मॅप दिलेला आहे. त्या मॅपच्या हिशोबाने तुम्हाला गाईड केलं जातं. तर आता आम्ही 3ला होतो पण तिथे आम्ही जिराफ आणि झेब्राला बघितलंच नाही. तर परत तिकडे चाललेलो आहे ट्रॅम. म्हणजे चालायची तुम्हाला गरज नाही. ट्रॅममध्ये बसूनच तुम्ही जर मिस झालं असेल तर परत मागे जाऊन फिरू शकता. ऐकलं
वाईल्ड आफ्रिकाला करायचं तर 3ला उतरायचं. You have reached Transstop Sweet. 3ला आहे आम्ही उतरलो आहे. तर इथे तुम्हाला वाईल्ड आफ्रिका म्हणजे जिराफ, 'वाईल्ड आफ्रिकाला तुम्हाला म्हणजे रायनोज हे बघा इथे दिलेलं आहे. जिराफ, झेब्रा, लायन, टायगर हे सगळं बघायचे असेल तर ह्या पॉईंट नंबर 3ला उतरायचं तुम्हाला. बघा आता आम्ही पॉईंट नंबर 3ला उतरलो आहे. तर इथून आता आम्ही ही पूर्ण एक्सप्लोअर करणार. ठीक आहे, आता उतरतो आहे. आता उतरलो आहे पॉईंट नंबर 3ला. आता इथून पुढे एक्सप्लोअर करत चाललेलं आहे. आता हे आता आम्ही एक्सप्लोअर केलेलं सॅजन फ्री आहे. हे बघा इकडे झोपले आहेत. हे बघा वरती झोपलेले दिसत आहेत तुम्हाला. ते बघा वरती तेव्हा सगळे प्राणी असे लांबून झोपलेले दिसत आहेत. तर रायनोज आहेत. हे ऑलरेडी कवर केलं आहे मी रायनोज पॉईंट नंबर 3ला कवर करून. तर इतर हे आहे आफ्रिकन पेंटेड डॉग. हे बघा आफ्रिकन पेंटेड डॉग आहेत बघा. कीप आय एव्हरीवन पीच सीन. हे बघा हे सगळे तिकडे झोपलेले आहेत. बघा सगळे तिकडे झोपलेले आहेत. सगळे झोपलेले आहेत. आफ्रिकन मोस्ट एफिशियंट हंटर्स. आफ्रिकन हे बघा पेंटेड डॉग एक्झिबिट. हे बघा आता समोरच झेब्रा आहे. झेब्रा फिडिंग. चला बघूया झेब्राच्या फिडिंग टाईम झाला आहे का. आपल्याला झेब्रा फीड्स करायला पाहिजे. झेब्रा एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला बघायला भेटतच नाही कधी. पण इकडे सिंगापूर झूमध्ये झेब्राचा फिडिंग टाईम पण आहे. आय थिंक झेब्रा फिडिंग टाईम अँड आपलं जिराफ फिडिंग टाईम आहे. तर झेब्राच्या पुढे तुम्हाला जिराफ भेटतं. तर जिराफ काय आहे का इकडे. हे बघा इकडे चीता आहेत बघायला. पहिला झेब्राच्या आधी चीता बघून घेऊया. ओ माय गॉड. रेंज स्टेशन साऊथ आफ्रिका. लायन, जिराफ, लायन, चीता, झेब्रा. ओ माय गॉड. चीता बघा. चीता बघा समोरच आहे. बघा इकडे चीता बघतोय. बघा तुझ्याकडे बघतोय. येताना तुझ्याकडे बघतोय. 2 आहेत 2. ते बघा 2 आहेत. द फास्टेस्ट ॲनिमल ऑफ द वर्ल्ड. ओ माय गॉड. वाव. काय करतोय काय खातोय बघ. बघा झोपला तो लांबचा. काय मस्त फील होत आहे त्या प्राण्यांना बघून. ॲनिमल्सचे बघा हे ठेवलेले आहे. हा कोण आहे. जिराफचा स्कल बघा केवढा मोठा आहे. बघा जिराफचा स्कल बघा केवढा मोठा आहे. हा मग तुम्ही इमॅजिन करू शकता. हा माझा हात आहे एवढा मोठा. फक्त त्याचा स्कल आहे. म्हणजे जिराफ केवढा मोठा असू शकतो बघा. त्याचे 7 दात इकडे मला दिसत आहेत. त्यानंतर लायन्सचे मानेतले केस असतात ना ते बघा. लायन स्किन दिलेली आहे. आफ्रिकन वाईल्ड डॉग स्कल आहे. लायन स्कल बघ केवढा मोठा आहे. हे सगळ्यांची लेपर्डचे बघा इकडून जाऊन बघायला. आम्ही तिथून बघत होतो ना. बघा खूपच जवळ आहे माझ्या ना. बघा झोपला आहे बघा काय तो. आणि तो बघा तिकडे एक आहे. बघतोय माझ्याकडेच बघतोय. बघतोय आरामात. बघा समोर माझ्या समोर. झेब्रा आहे. झेब्रा नॉट चीता. झेब्रा आहे तो. ओ माय गॉड. झेब्रा मोजो.
मोयो म्हणतात ना, झॅफरी यांचं नाव आहेत, मीन्स हार्ट इन सेवली. हे बघा, वाव. रिव्हर हाव, हे बघा असे दिसतात. बघूया इथे भेटतात का बघायला. हे काय समोरच आहे. ओ माय गॉड, पण हे तर मला डिअर सारखं दिसतं. हे बघा समोरच आहे. हे बघा इथे आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, हे तर मी पहिल्यांदाच नाव ऐकतोय, रेड रिव्हर हॉग. मेजरली आफ्रिकामध्ये पाहिले जातात. 15 वर्षाचं इन दी वाईल्ड लाईफ स्पॅन आहे लोकांचं. आफ्रिकाच्या ह्या भागामध्ये पाहिले जातात. बघा तिकडे बसले. चला आता जिराफला जाऊया. चला पुढे अर्धी इन्फॉर्मेशन नको. आता आम्ही चाललेलो आहे. हे बघा, फीड ए जिराफ, फीड ए मुवमेंट. $8 आहे. ये 10:45 किती झाले? 11:30. चल बघूया फीडिंगसाठी भेटतं आहे का. जिराफ फीडिंगचं टायमिंग 10:45चा होता, तर 11:30 झाल्यात. माहीत नाही भेटतं आहे की नाही. हे बघ इथे आहे, बंद आहे. 1:50चा टायमिंग आहे. 1:50ला परत यावं लागेल वाटतं. जिराफ फिडिंगचा स्पेसिफिक आहे. इकडे जिराफ फिडिंग होते, तर 1:50चा टायमिंग आहे. बघा इकडे 2 आणि इथे जिराफ येतं. हा फक्त जिराफ बघू शकतो. बघ माझ्या समोरच आहे जिराफ. बघा अरे एक एक प्राणी बघा ना पहिला. एक पण धड पाणी देत नाहीत मला. हा बघा जिराफ, जिराफ इकडे आहे. उभा राहिला तो बघ, येतांची उभा राहिला बघ. आणि एक हा बाई इकडे आहे. बघ बाई इकडे त्याला तर वरती का लावलं माहिती आहे काय, तू उभे राहावे आणि आपल्याला बघायला भेटावं म्हणून वरती लावलं. तो का लावले वरती माहिती आहे का, ते अशी उभे राहावे आणि आपल्याला बघायला भेटावं म्हणून. बघ ते पाणी. अरे वाव, जिराफ तर मी लाईफमध्ये पहिल्यांदाच बघतोय. तू बघितलेलं पहिला कधी जिराफ? हां, थायलंडला बघितलेलं. 8 वर्ष झालं, विसरलो. 8 वर्षापूर्वीच बघितलेला. थायलंडला बघितलेला, बट जवळून नव्हतं, काचेतून बघावं लागत होतं. इथे तर तुम्हाला जवळून बघायला भेटतं. बघा इथे टंग बघा त्याची केवढी मोठी असते जिराफची. बघा एवढी मोठी टंग असते. बघा समोरच लायन बघायला भेटतोय. हा बघा पण झोपला आहे तो. बघा अरे केवढा मोठा आहे, आई शपथ. उलट्या बाजूचा दिसतोय, झोपला आहे तो. बघा झोपला आहे. तिकडे बघायला भेटतोय तुम्हाला. तिकडे झोपताय, तिकडे झोपलाय बघा. टायगर, लायन, लायन. हा बघ इथे झोपलेला. हा बघ इथून दिसतोय. हा बघा इथून दिसतोय, इथून दिसतोय. झोपलेत दोघं पण झोपलेत. हा बघा, हा बघा इकडे. बघा इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. दोघं पण आरामात झोपले. बघ इथे दिसतोय. हा बघ चौथाला आहे. बघ ना फिरतोय. बघ समोरच फिरतोय. त्याला बाहेर जायचं वाटतं. फेऱ्या मारतोय. जेवलाय की काय? अगं कसं म्हणजे वाटच शोधतोय ते. बघ बाहेर जायची.
बाहेर जायची वाट बघतोय. तुला अख्खा दिवस घरी ठेवलं तर तू बोलणं होणार मग तो मोल्ड रॅट्स. हे बघ हे रॅट्स आहे. बघ इकडे बघ छोटे छोटे दिसले आहेत आणखी. आतमध्ये जायला अलाउड होतं इथे. केवढेचे आहेत ते बघ ना. केवढेचे आहेत ते. इकडे काय हे बघ असे दिसतात. हे बघ असे दिसतात येतांची. हे बघ येतांची स्मेल लाईक ए पू. हे बघ असे बिलामध्ये जातात. असे जातात. दिसले हे बघ सुपर मॉम. त्यांचे दातच तसे असतात. दात बघा त्याचे मोठे. फोसा दिसतो का बघ कोण प्राणी. फोसा दिसतो का दिसतोय का तुला. लपलाय कुठे तुझं. कुठे लपलाय मला दिसतोय. कुठे दिसत नाहीये. किंग ऑफ मॅडागास्कर. रॅप्टोपिया. इथून ना आम्ही तिथून जाणार बाहेर. रॅप्टोपिया बघूया चला. वाव अरे हे बघण्यासारखं आहे. रॅप्टोपिया. बघ टर्टाईल अँड टॉर्टाईज आहे. स्नेक्स, लिझार्ड, क्रोकोडाईल्स. कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत यार. हे बघायला पाहिजे तुला. हे बघ इथे किंग कोब्रा आहे बघ. बघ कुठे दिसतोय का तुझं किंग कोब्रा. किंग कोब्रा कोब्रा दिसत आहे. पानामध्ये आहे. अरे हो हा बघा पानामध्ये बघा बघा इकडे बघा इकडे बघा. कुठे पाण्यामध्ये आहे. बघ इकडे बघ इकडे बघ. पान आधी बघ तो दिसला. कोबरा आहे तो. कोबरा नाही दिसला. तो बघ पाण्यामध्ये. पानात आहे. दिसला. हा बघ खाली खाली. अरे आब आब झोपलेला आहे बघ. झोपलेला दिसला. Spot this animal. Chinese crocodile lizard. Paddle free. Animals आहेत पण lizards आहेत. lizard. स्पॉट कर त्यांना कुठे दिसत आहेत बघ जरा. मला काहीतरी दिसलं इथे. बघ ना स्पॉट कर ना. Apa king cobra? Oh my god! Exact. चोपाई चोपाई.
उठेल मॉर्निंगच्या सोपा आहे हां सोपा आहे म्हणतात. इला आई पप्पा कोण आहे तिथे? विभो आतून पण आहे असं. One also is that. समोर बघ See, समोर. see. Papa, very good आहे काय. there is a dog. विभो Is there a Crocodile lizard. Huh? Crocodile lizard. कोडाळ ही सारखीच चोप आहे आहे ही चोप आहे सरडा. क्रोकोडाईल सारखीच आहे बघा ना. हा सरडा. एकाची वेट दोन नको. यांचं टेम्परेचर हे करावं लागतं मेंटेन. आहे इकडे थर्मोमीटर ठेवलेलं आहे पाण्याचं टेम्परेचरसाठी. त्यांना हे नाही झालं गरमी नाही. ही बघ पाण्याचं येताना ही बघ पाण्याचं बघा ही बघा एकदम जवळ. हे बघ There is a two. कॅमन बीच आहे कसे No, there is फोटो. a three, no. There is a three. What? No, there Three, is a three. two. टू Yeah? आहे टू There is a two. आहेत बघ कसे येतात बघ वरती येतात बघ. It's a two. हो मग एकाची काम. ते इकडे जायचं. मोठी एक सहला पण इकडे आहे घोडपट सारखं. ठीक आहे नो प्रॉब्लेम. दिलेली आहे सगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे नो प्रॉब्लेम. Come here. Come. I found this one. Come here. कोण खरं आहे खरं आहे खरं आहे बाई तू. Come here to me. खोट आहे. इथं सापाची खाल बघायची बघा इकडे दिसते तुम्हाला टाकले. That is so dangerous. आम्ही इथे काय बघा इकडे साप आहे. Wow, this is a snake. आमचा एवढा दूर आहे एवढा आहे. इथे काट टाकते बघा थोड्याच्या हॅबिटेटमध्ये राहतोय. छान कॅपून वाईपॉ क्रोकोडाईल्स पण आहेत. ओ माय गॉड बघा एवढा मोठा. अगो हो कसे झोपले. ओ माय गॉड माय गॉड अगो ओ माय गॉड अगो स्टिकी सिक्रेट. शपथ अगो वरती हलत पण नाही तो. डेंजर But that is so dangerous. अगं इथे वरती अगं That is so dangerous, Papa. So dangerous. Oh, that is this. हे कोण आहेत बघ. बबल रेक्टिक्युलन पायथन. इकडे बघ तुला दिसतोय का पायथन. पायथन दिसतोय का बघ. दिसतोय बघ असेल. अरे हा बघ काय पण काय पण कुठे आहे मग कुठे आहे. I don't found असेल पुढे. it. अरे तो बघ एवढा मोठा तिकडे झोपलाय. हा बघ अजगर तो बघ. अरे बाप रे अजगर आहे. तो बघ एवढा मोठा. हा बघ तो बघ तिथे झोपलाय. तो बघ अरे तो बघ आतमध्ये बघ. अरे हा बघ आतमध्ये याच्या हे बघ अच्छा हा दिसला. केवढा मोठा आहे बाई.
इथे पण बघ कुठे स्पॉट कर ना. इथे पण आहे. याच्यामध्ये स्पॉट कर. दिसतंय का कोण? दिसला तो बघा पुढे त्याच्या This prani I found, but I do not. Yo, let's do that. Papa found it. Papa found it. Papa, कुठे दिसला? look like this my corner. Look. अरे लपले हे बघ बरोबर बोलते. चॅमलिन. हे बघ इथे झोपलेत. हे बघ. अरे हे चालतंय. हा ते चालतंय. बरोबर बोलते. See, that is all. अरे हा बघ चालतोय. हा बघ हो. That is a walking. That is all. And one. कसे जीव आणून ठेवले तिथे बघ. What is that? बाबा टॉटाईज बघ एवढा आहे. येतांची टॉटाईज बघ एवढा आहे. दिसले? लॅब आहे. ॲक्सेस नाही आहे. लॅब आहे. या लोकांची लॅब आहे जिथे सगळे तुम्हाला हे करतात. हा याला टेल आहे बघ. टॉटाईजचं टेल. But that is looking. अब इकडे पण आहे तेव्हा. That is wow. I don't found. That is Keko. so dangerous. That's it. अब वाव इतांशी व्हेरी गुड. फ्रॉग टॅप करायचे. कुठे आहे अजून? तुम्ही टाक. बघ अजून येतात का? दिसला? No. Yes. Time's up. Thumbs up. Time's up. You found 7 frogs. हे बघ. Very nice. असा गेम दिलेला. तसं नाही दिसणार. तो बघ टाटा. तो बघा तो. हे बघ इथे पाण्यात पण आहे. बघ अहो इकडे आहे बाई. अरे आपल्याकडचाच आहे तो. इथे पेंटेड टॅमॉन. I found. किती वाजले ग? चिकन पॉपकॉर्नचा वास पण येतोय मी. वाव हे बघ. ट्रॅम्प स्टेशन. इट्स ऑन किड्स वर्ल्ड होम ऑफ द रेंजर बडी. आणि इकडे आम्हाला आमचं फेवरेट रेस्टॉरंट दिसलं आहे KFC. येतांची आताच बोलत होती KFC मध्ये खायचं आहे. बघ KFC आहे. तर रेस्टॉरंटमध्ये कधी खाऊया कारण आपल्याला जिरा फिडिंगसाठी थांबायचं आहे. तर बघा KFC आहे आणि पण खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत तिथे. ST ॲनिमल लँड, लिटिल पॉन्ड्स, ॲनिमल बडीज, केस वर्ल्ड. हां जाऊया KFC मध्ये जाऊया. इथे पण अच्छा इथे कॅप हे शॉप्स आहेत टी शर्ट्स वगैरे घेण्यासाठी. किड्स वर्ल्ड आहे म्हणजे मुलांना खेळण्यासाठी खूप सारी गोष्टी आहेत. रॅम्प टू लेवल.
हे बघ मुलांना खेळायला इथे त्यांची हे बघ तुला खेळायला मस्त. वाव. आपण हे एक्सप्लोअर करूया. आता आपण KFC मध्ये काहीतरी खाऊया आणि मग इथे एक्सप्लोअर करूया. ठीक आहे चल ये. KFC मध्ये आलो आहे. तर हे बघा हे डिवाईस दिलं आहे. आता वाजायला लागलं आहे म्हणजे हे काउंटरवर देतात. तर नंबर 4 होता माझा आता वाजायला लागला. तर मी काउंटरवर जाणार आणि माझं मील कलेक्ट करायचं. व्हिडिओमध्ये पण सांगतो ना. KFC मध्ये जाऊन आता बर्गर खातो आहे. पण इकडे मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे सिंगापूरमध्ये की इथे KFC किंवा बर्गर किंगमध्ये तुम्हाला व्हेज बर्गर नाही भेटत. पण थायलंडला व्हेज बर्गर भेटत होता. त्यानंतर स्पेनमध्ये मी बघितलेलं तिथे व्हेज बर्गर होता या सगळ्या जॉईंट्समध्ये. KFCमध्ये नव्हता पण बर्गर किंगमध्ये होता. मॅकडॉनल्ड्समध्ये नव्हता स्पेनमध्ये. पण इकडे तेच आहे. तर व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला इंटरनॅशनल बघावं लागेल आणि तिथे खावं लागेल. अशा इंटरनॅशनल जॉईंट्समध्ये तुम्हाला व्हेज भेटत नाही. नॉनव्हेजवरच चिकन वगैरे तुम्ही बर्गर भेटून जातो. तर नेहमी बीफ किंवा पॉर्क किंवा असं काही तुम्हाला भेटून जातं. तर KFCचा मस्त असा बर्गर खाऊन निघालो आहे KFCच्या बाहेर. असं वाटलं सिंगापूरमध्ये सेम टेस्ट आहे सिंगापूर KFCची. रेंजर बडी राईस कॅम्प. चला आता हितांशी थोडं पार्कमध्ये खेळणार आहे. इथून इथे काय लेवल 1 इज वे टू किस झोन लेवल 1. खूप सारं मुलांसाठी खेळायला मस्त असं पार्क बनवलं आहे लोकांनी. हितांची मंकीज बघा मंकीज. तेव्हा तिथे मंकीज आहेत. बॅन अँड जेली अवेलेबल हिअर. वाव मोठे पार्क. इकडे जंप मारते आहे जंप मारते खेळते. जंप मारते. त्या स्लाईडमध्ये जा येतांची. तू येतांची इथून स्लाईडमधून खाली येते. आता इथे किड झोनमध्ये बसलो आहे सगळेजण आम्ही. आणि आता ऊन तर नाही आहे बट आता थोडासा टाईम आहे 20 मिनिट. 1:50ला जिराफ फिडिंग आहे. जिराफ फिडिंगसाठी वेट करतो आहे कारण हितांशीला जिराफ फिडिंग करायचं आहे. तर आता तोपर्यंत ती प्लेग्राऊंडमध्ये खेळते तोपर्यंत आम्ही इथे थोडं या ब्रिजच्या खाली रिलॅक्स करतो. मुलांना इथे बघा हितांशीकडे खेळते. झुला खूप ऊन आहे. इथे गोट्स आहेत जवळ तुम्ही त्याला फील वगैरे करू शकता. हे बघा ही मुलगी इथे करते फील. इथे ठेवलेले आहेत बोट्स गोट्स गोट्स. आणि इकडे बदकं आहेत.
इथे बदकं इतकं ठेवलेले आहेत पार्कमध्ये. सुंदर प्रकारे या लोकांनी मेंटेन ठेवले आहे. छान असं काही परिसर बनवला. लोक काही हे करतात. कॅम्ब्रियन पाऊच रॅट. कुठे दिसले रॅबिट? मला तरी नाही दिसले. आबा 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 इकडे बघ. आबा आबा इकडे बघ, इकडे बघ आबा. अच्छा याच्यामध्ये आबा. अरे आबा याच्यामध्ये कसं? आबा इथे झोपलाय आबा बाबू. ओ माय गॉड. चलो येताना दिसला तुला? तो बघितला. आणि आहे बघ हे आपले इकडचे आहे बघ, मुंबईचे वाटतात. टेकू टेकू टेकू. ओ नाईस. टेकू. इकडे कोण आहेत? अबे इथे आतमध्ये 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 बियात आहे. जा बघ जा जा बघ जा. याच्या आतमध्ये जाऊन बघ जा कुठे दिसत आहेत का बघ तुला. जा इथं जा. जा जा तू पण जा ना. तू पण जा. बोलवतोय तुला जा. इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बाय. वाव बघ बघ तिकडे आहे तो बघ. तो झोपलाय तो बघ. दिसला तुला? दिसला? ये आता बाहेर ये. ये इकडे कोण आहे बघूया. किती कोण? किती 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 येतांची किती. हे बघ यांचं किचन आहे. खाण फिडिंग वगैरे करतात. हे बघ कॅट. कॅटला जायचं आहे. ते बघ किटीज बघ इथे. ते बघ तिथे ठेवला नाही सगळ्या किटीज. तर चला एक्झिट मारूया. हे बघ इकडे कोण आहेत बघ. रेबिट्स बघ रेबिट्स. हे बघ रेबिट्स. वाव हे बघ. हां रेबिट्स आहेत छोटे छोटे. तेव्हा त्यांना पाणी ठेवायला भांडं बघ. त्यातून ते पाणी पितात. तेव्हा घास आहे ग्रीन ग्रीन घास बघ त्यांना दिलाय खायला. हे बघ हे कोणते कलर आहेत बघ. हे बघ हे बघ कसं करतोय बघ. बघ बघ कसं करतोय बघ. तुला बघतोय तो. तो बघ तिकडे खेळतोय तो बघ. खेळण्यावाला नाही भेटतो बघ. अब आला बघ तिकडे बघ. बघितलं कसं करतो. ते लोक रंग मारतात काहीतरी. रेबिटला रंग मारतात. चला जे शॉप्स आहेत. बघ $35. $35. सोबनीज. स्नेक बघ स्नेक बघ. राधिका राधिका घ्यायचं आहे? नाही ना मस्त होतं. पुढे होणार. किती डॉलर आहे? $32 आहे. किती? 32. त्यांच्या आता कुठे चाललोय? Multi-tiered platform structure to encourage our troops to exercise, play, and socialize as they would in हात life. लावायला म्हणजे
फिडिंग करायला. जिराफ फिडिंगला चाललो आहे आता आम्ही. आता आम्ही पॉईंट नंबर 4ला आहोत. आता 3ला चाललेलो आहे. ते जिराफ फिडिंग अँड झेब्रा फिडिंग. जिराफ फिडिंगचा टायमिंग आहे दुपारी 1:50 तर आता 1:30 वाजलेत. तर आता आम्ही तिथे चाललेलो आहे. हे बघा ॲनिमल फिडिंग. हे बघा चिंपॅन्जीज, रॅनोकोना. ते बघा गोरिलास बघ, गोरिलास. अरे गोरिलास बघा. As you explore the zoo, you are likely to encounter another intelligent primate, the long-tailed macaques. These wild monkeys are native to sea. एलिफंटला नाही जाणार आहे का आपण? Though they are not under our care, they have made our African park their elephant. home. They are habituated Asian to the elephant, presence right? of humans and associate us Or with you know, food. elephant of For Asia. your safety, observe them from a safe distance of at least 3 meters away. Do not feed them and keep plastic bags and food So containers इथे अनाउन्समेंट out of वगैरे their होत sight. चालले की प्राण्यांना काय खायला On your प्यायला टाकू left नका. is Reptile Kingdom. खूप चांगली home to आहे one of the अरेंजमेंट. world's तर most बघाल तर एकदम critically मस्त endangered अरेंजमेंट turtles. आहे. The Burmese China root cherry. turtle was believed to be extinct until its rediscovery in 2001. Working with conservationists, researchers, and zoos globally, we are privileged to care for an insurance colony of Train this species. approaching. Our hope is to eventually reintroduce this beautiful reptile back to its native habitat in Myanmar. Garden with a view. If you Garden walk the पण आहे slope on your left, you will reach the sprawling grounds of Reptile Kingdom. This is where you meet our giant algebra tortoises हे बाई and our ऍक्टिव्हिटी Komodo आहे राधिका dragons. करायची असेल तर. You'll also find ऍक्टिव्हिटीज आहे बाई. Reptopia, ते चढून वरती home पण to जाऊ over शकतो. 60 species of करशील का reptiles त्यांची and activity? amphibians from across the globe. From king cobras to poison dart frogs, Reptopia offers you a thrilling experience in the scaly world of reptiles. बसलाय बसलाय. Named after our famous अरे हो. orangutan, arming western बघ, मोरला असं बाहेरच सोडलेलं आहे. walk away from मोरला बाहेरच trans सोडलेलं आहे. Apart from casual बघा dining, एलिफंटला इथे आहे. 1 नंबरला आहे एलिफंट. तू काय दिसणार आहे तुला एलिफंट? आतमध्ये जाऊन बघायला पाहिजे. हे बघ लेपर्ड बघा make sure you लेपर्ड. get to know them by reading about our herd of elephants at the exhibit. To promote natural foraging behavior, our keepers have installed बघा मग चाळे होतं झोपलेलं आहे बघा. हे बघा. तर जिराफ फिडिंग 1:50चा टायमिंग होता. ट्रॅम गोल गोल फिरवेपर्यंत टाईम केला पण मोठी लाईन असते तर आय थिंक आम्हाला भेटेल 15 ते 20 मिनटासाठी तरी असेल फिडिंग. लेट्स सी फिडिंग आहे का. जिराफ झेब्रा फिडिंग पण असते. हे झेब्रा फिडिंग पण आहे चालून आली. जिराफ फिडिंग आहे का बघूया. झेब्रा फिडिंग जिराफ फिडिंग नाही भेटली पण झेब्रा फिडिंगला गेलो तर ते लोक बोलले की ऑलरेडी अच्छा बंद आहे, ऑलरेडी सोल्ड आउट आहे. तर हे बघा इथे इथून फील्ड होतात ऑलरेडी सोल्ड आउट आहे जिराफ फिडिंग पण. ते पहिला स्लॉट ॲडव्हान्समध्ये बुक करावे लागतात. आम्ही केले नव्हते. आम्हाला वाटलं की डायरेक्टली जाऊन पे करून करू शकतो पण नाही केलं. फिडिंग करायला भेटलं नाही. तर आता झेब्रा फिडिंगच्या जिराफ फिडिंगच्या तिकडेच आहोत. बघूया पुढे काय एक्सप्लोर करता भेटतं. इथांचीला इथेच बसवलेला आता झालेलं आहे ऑलमोस्ट सगळे ॲनिमल्स कवर. बघा त्यांना फीड करायचं होतं पण नाही भेटलं. ठीक आहे माहीत पुढच्या टायमाला येईन तर नक्की ॲडव्हान्स सेशन बुक करीन आणि फीड करीन. ॲडव्हान्स सेशन हे करावे लागतात. आता मॅरकट एक्झिबिट भेटलेले आहेत. हे बघा आता उभा आहे बघा कसा सेंट्री ड्युटी. हा बघा कसा उभा आहे बघा. हे बघा खेळतात
उभं आहे बघ. फोटो काढतो. इकडे नाईला पण आहे बघ. नाईला बघा जातात नाईला. तर पूर्ण हे बघा पक्षी बघा. त्या स्वॅन गळे बघ त्यांचे कसे आहेत. चोचीमध्येच आहेत. वाव. अरे एक्झिट तरी 310 मीटर आहे. नाही शपथ लांब आहे एक्झिट तर. अच्छा बरोबर बरोबर. आपण थोडं रोडवर फिरतोय आपण. समोरच आहे. त्याला सांग ना पाऊस आला की पण वाव. हा आवाज काढतोय. घरच आहे ना त्याचं ते. स्मॉल क्राव फिरतात बघा. मार्केटच्या 110 मीटर अगोदर आलेलो आहे. तर इकडे एक्झिट पार्क थ्रो गिफ्ट शॉप आहे. सिंगापूर झू शॉप. चला बघूया काय काय आहे तिथे अवेलेबल सॉव्हेनियर. लेट्स सी व्हॉट वी हॅव हिअर. काय इथे ॲनिमल्स आहेत जास्त. स्नेक आहे. स्नेक बघा किती मस्त आहेत. सॉव्हेनिर्स बघा. प्राइस आहे ह्याची ऑलमोस्ट $29. $29. अ बॅट. वाव. लाईक दॅट. क्यूट क्यूट. अब टॉर्टाइज बघ. आधी का येतांची अब नाही ब टोपी आहे ही. We already have tortoise. तो पण याचा स्पेन वरून आणलेला टॉर्टाइज आहे बघ. कलेक्टिव्ह बघ. कलेक्टिव्ह. One these. One Over here. Yes. हे बघ याच्यात सगळे ॲनिमल्स आहेत. वाव मस्त आहे. छोटे छोटे बघ. नेहाच्या मुलाने घेतलेलं ना हे. थांब थांब. एक ॲनिमल राहणार नाही आपल्याकडे. हे बघ हे बघ येतांची. हे बघ सगळे ॲनिमल्स आहेत. $16. $16. काय नाही येतांची हे हवं आहे. ॲनिमल्स आहेत. काय ते ते नको नको दाखव.
ब्लॉक सारखं लावायचंय. तू लावणार आहेस का? हा कितीच आहे थांब. अरे बघू दे तर कितीच आहे. हा वाला घेऊ. हा $1 $15 आहे ते. लावणार आहेस तू ते? खराब करून टाकशील. हे प्राणी घे पाहिजे तर हे घे $16. त्याच्यामुळे सगळे छोटे छोटे प्राणी आहेत, ॲनिमल्स आहेत ते बघ. नको नको काय मम्मी नको बोलते. हे काय हे पॉकेट घेईन ते ठेव. काय आहे पॉकेट? किती आहे? $8 आहे. हे काय उपयोगाचे आहेत पॉकेट? ह्याच्याने काय करणार आहे ती? बॅगेत जागा नाही ठेवायला आता. हे पॉकेटपेक्षा ते ॲनिमल्सचं चांगले आहे. बकेट हे तसे हे नको घेऊ का? ॲनिमल बकेट चांगले आहे. अरे ॲनिमल बकेट घे ना. बकेट तर आता मी तुम्हाला सिंगापूर झू पूर्णपणे एक्सप्लोअर करून सांगितलं आहे. तर आता मी पाठीमागेच आहे, तर एक्झिट मारतो आहे. तर इथे तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. इथे फूड कोर्ट आहे, तर इथे बसतो आहे. थोडंसं काहीतरी कोक वगैरे पितो आणि नंतर मग कॅब करून हॉटेलला जातो. तर तुम्हाला माझा सिंगापूर झूचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.